नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला 11 एप्रिल नंतर होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या गणित, इंग्लिश, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी या विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील द्वितीय सत्रच्या, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आजच्या तासाला आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे. त्यात लेखी गुण हे 40 गुणांसाठी असतील आणि तोंडी काम हे 10 गुणांसाठी. म्हणजे एकंदरीत 50 गुणांचा हा पेपर आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एकूण 14 प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. त्यांचं वेटेज या पद्धतीने दिलेलं आहे चार्टमध्ये. साधारणतः पहिला प्रश्न हा 3 गुणांचा असेल, दुसरा प्रश्न 4 गुणांचा, याप्रमाणे. आता तोंडी चाचणीसाठी आपल्याला 10 गुण दिलेले आहेत आणि ह्या 10 गुणांसाठी आपल्याला काय काय विचारलं जातं, काय विचारलं जाऊ शकतं ते बघा. पहिला प्रश्न आपला असू शकतो की शाळेत साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाविषयी 4 ते 5 वाक्यात माहिती सांग. 3 गुणांसाठी आपल्याला 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची माहिती तोंडी सांगायची आहे आपल्या वर्गशिक्षकांना. दुसरा प्रश्न आपला असू शकतो प्रकट वाचन. 4 गुणांसाठी एक उतारा आपल्याला दिला जाईल आणि तो मोठ्याने आपल्याला वाचून दाखवायचा आहे आणि त्याला तुम्हाला 4 मार्क्स दिले जातील. त्यानंतर त्या उतार्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला विचारला जाईल किंवा वेगळा प्रश्न असेल, तो म्हणजे इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता साविनय म्हण. 3 गुणांसाठी आपल्या 6वीच्या पाठ्यपुस्तकातली एक कविता आपल्याला म्हणून दाखवायची आणि 3 गुण मिळवायचे आहेत. अशा पद्धतीने आपली 10 गुणांची चाचणीही घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी चाचणी बघा 40 गुणांची. 40 गुणांसाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल. प्रश्न चौथा आपला असेल 5 गुणांसाठी आणि त्यात आपल्याला एक कथा दिली जाईल. यासारखी एक कथा असेल आणि मध्ये रिकाम्या जागा असतील. त्या रिकाम्या जागी आपल्याला काही शब्द टाकायचे आहेत, वाक्य टाकायची आहेत आणि ती कथा पूर्ण करायची आपल्या मनाने. बघा या ठिकाणी कथा लिहायला जागा दिलेली आहे आणि या जागेमध्ये आपल्याला ही कथा लिहायची आहे. त्याला तुम्हाला 5 गुण मिळतील. कथेला शीर्षकसुद्धा द्यायचं आहे. एक नमुना दाखल कथा या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे. आपण यापेक्षा वेगळीसुद्धा कथा तयार करू शकतो. फक्त ही सर्व वरती दिलेली मुद्देही आली पाहिजेत. त्यानंतर 5वा प्रश्न आपला असेल 5 गुणांसाठी आणि त्यात आपल्याला एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत आणि त्याची उत्तरं याच ठिकाणी असतील. बघा आता कुस्तीतील दम हे उत्तर त्या प्रश्नाचं या ठिकाणी शोधून दिलेलं आहे. तशाच पद्धतीने उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत उतार्यात आणि ती लिहायची आहेत. बघा तो पुढचा उतारा. पायकाटक, कुस्ती, फिनलँड, हेलिसिंग, राजधानी ही सगळी प्रश्नांची उत्तरं आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे. बघा पहिला, खालील आकृती पूर्ण करा. कुस्तीसाठी खाशाबाचे शरीर बळकट होण्याचे कारण आहे. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. त्याचं कारण आहे शाळेत पळत जाणे आणि अनवाणी पायांनी धावणे. या 2 गोष्टींमुळे खाशाबाचं शरीर हे बळकट झालं. पुढचा आ भाग बघा. 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले तो खेळ. तो खेळ आहे कुस्ती. बघा याच ठिकाणी त्याचं उत्तर आहे कुस्ती, पहिलं पदक भारताला. तिसरं ई,
1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. तो देश आहे फिनलँड. बघा मगाशीच मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर दाखवलं. पुढचं ई भाग. उतार्यास समर्पक शीर्षक दे. उतार्याला शीर्षक आहे खाशाबा जाधव. तुम्ही वेगळं पण देऊ शकतात. क्रीडा स्पर्धा वगैरे सारखं देऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 6वा बघा. 4 गुणांसाठी आपल्याला येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उतारा दिला जाईल. तो आपण वाचायचा आहे मनात आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. जी उत्तरं त्या उतार्यातच असतील. उतार्याचा पुढचा भाग. त्यावर आधारित विचारलेला पहिला प्रश्न. उतार्याच्या आधारे आकाशचा एक गुणविशेष लिहा. तो गुणविशेष आहे अभ्यासू आणि मेहनती. आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण. योग्य वेळ व मेहनत घेणे. ई. वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना तयार कर व लिही. पहिले भाषण विषयाची निवड आणि दुसरे भाषण तयारी. या पद्धतीने उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. प्रश्न 7वा बघा. कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. एक कविता या ठिकाणी दिलेली आहे. आता उजाडेल आणि या कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं. पुढील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिहा. बघा या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करा. पुढचे पांढरा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द. शुभ्र. ई. कवितेतील यमक जुळणारी जोडी. उजाडेल, मोहरेल, थरारेल. पुढचा प्रश्न 8वा. उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव 7 ते 8 वाक्यात लिही. 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये मेच्या सुट्ट्यांमध्ये तू काय काय करणार आहेस किंवा काय केलं होतंस मागच्या सुट्ट्यांमध्ये ते या ठिकाणी लिहायचं आहे दिलेल्या जागेत. त्यानंतर 9वा प्रश्न. खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्यात त्यांचे वर्गीकरण कर. 4 गुणांसाठी आपल्याला ही सूचना वाचायची आहे आणि त्यावर आधारित वर्गीकरण करायचं आहे. एस.टी. स्थानक आणि रुग्णालय. दिलेलेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी फक्त विश्लेषण करायचं आहे. बघा ते कसं होईल. कोणती सूचना बस स्थानकावर असेल, कोणती सूचना रुग्णालयामध्ये म्हणजे दवाखान्यात असते ते आपल्याला नोंद करायचे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. सोपा प्रश्न आहे. 10वा प्रश्न बघा. खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचे. बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम द्यायचा आहे. पुढचं पहा. 11वा प्रश्न. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. चौकटीत म्हण ओळख व लिही. दुरून डोंगर साजिरे. ही म्हण तुम्हाला लिहायची. पुढचा प्रश्न आ. इकडे तिकडे या शब्दाचा वापर करून वाक्य तयार कर. इकडे आड, तिकडे विहीर. हे वाक्य लिहिलं की तुम्हाला 1 गुण मिळेल. दुसरं ई. खालील चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवड व लिही. 1 गुणासाठी दिनकर हा पर्याय आहे आणि त्याचा पर्यायी शब्द आहे रवी. पुढचं बघा 12वा प्रश्न 3 गुणांसाठी. तुझ्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 वाक्यात माहिती लिहा.
बघा ती माहिती या पद्धतीने लिहायची आहे. प्रश्न 13वा 2 गुणांसाठी. पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा लिहा. बघा तो क्रम. तिसरं वाक्य पहिले लिहिलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीने क्रम लावा. म्हणजे कोणती घटना आधी घडते ते आपण क्रमाने लिहायचं आहे. आणि 4 गुण मिळवायचे आहेत. विधानं दिलेलीच आहेत, ती फक्त आपल्याला अरेंज करायची आहेत. प्रश्न 14वा बघा. सूचनेनुसार उत्तरे लिही. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. आजीने तिला गोष्ट सांगितली. या वाक्यातील सर्वनाम लिहायचं आहे. ते सर्वनाम आहे तिला. याच्या खाली अंडरलाईन करायची. पुढचं आहे घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही. ते आहे पाणीदार. हे विशेषण योग्य होणार नाही, ते आपण खाली लिहायचं आहे. पुढचं काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला. ते उत्तर आहे लागली. त्यानंतर इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. तिसरा पर्याय. पुढचा खालील वाक्याचा काळ ओळखून लिही. अजय सहलीला जाणार आहे. काळ आहे भविष्यकाळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.